हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. आज आपण वॅक्सिंग करण्याची योग्य पद्धत कोणती ते शिकणार आहोत. ऐक ना. सर्वप्रथम आपण हातांना टॅल्कम पावडर लावून घ्यायची. टॅल्कम पावडर लावताना खूप जास्त प्रमाणात नाही लावायची, योग्य प्रमाणात आपण टॅल्कम पावडर लावायची. वॅक्स नेहमी योग्य प्रमाणात मेल्ट असावं, कारण जर अशा प्रकारचं जर थिक वॅक्स असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवते, जर वॅक्स थिक असेल तर ते स्किनला प्रॉपर लागलं जात नाही, त्याची लेयर ही खूप थिक बसते स्किनवर. थिक असेल तर वॅक्सिंग व्यवस्थित होणार नाही. पण हेच जर वॅक्स आपण योग्य प्रमाणात मेल्ट केलं तर ते आपल्या स्किनवर योग्य प्रमाणे लागलं जाईल. हे बघा. आणि वॅक्सिंग करताना स्पॅच्युला नेहमी याप्रमाणे धरला पाहिजे. हे बघा. आणि इतके पातळ लेयर ही स्किनवर लागली पाहिजे. हे बघा. खूप थोड्या प्रमाणात वॅक्स घेतलं होतं मी, हे पूर्ण हातांना लागलं गेलं पाहिजे आणि सेम टेक्निकनी सगळीकडे लागलं गेलं पाहिजे. असं कुठंही सुटता कामा नये. वॅक्सिंगच्या स्ट्रीप लावताना ज्यावेळेस आपण वॅक्सिंगचे स्ट्रीप लावतो त्यावेळेस ते योग्य प्रमाणात प्रेस केलं पाहिजे. हे बघा. जास्त वेळ आपण त्याच्यावर प्रेस न करता एका स्ट्रीप मध्ये पूर्ण केस निघाले पाहिजे. हे बघा. याप्रमाणे जर आपण वॅक्सिंग केलं तर कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. जर आपलं वॅक्स खूप हे मेल्ट झालं तर त्यावेळेस आपण ते थोडंसं थंड होऊन द्यायला पाहिजे, किंवा आपल्याला लगेच वॅक्स करायचं तर थोडंसं असं त्यावर फुंकर मारली पाहिजे. वॅक्सिंग लावताना कधीही स्पॅच्युला असा लावायचा नाही, तो असाच राहिला पाहिजे स्किनवर. हे बघा. अजून एक, ज्यावेळेस आपल्याला वॅक्सिंग करायचं त्यावेळेस स्किन ही आपण टाईट, माशी आली पाहिजे. त्यावेळेस आपण वॅक्सिंग करतोय, आपल्याला आता ओढायचंय, त्यावेळेस आपण स्किन ही टाईट एका हाताने उडून धरायची आणि मग नंतर हाताने स्ट्रीप काढून घ्यायची. या प्रकारे जर आपण वॅक्स केलं तर कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. जर आपण वॅक्स खूप मेल्ट झालेलं आणि लगेच लावलं आणि ते स्ट्रीप आपण अशी ठेवली स्ट्रीप, तर आपल्याला स्किनवर रॅशेस येऊ शकता किंवा स्किन डायरेक्ट उडू शकते. वॅक्स करताना वॅक्सिंग मशीनचं जे टेम्परेचर आपण असतं ना, ते नेहमी मेंटेन असावं, जेणेकरून वॅक्स खूप मेल्ट होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. नंतर आपण स्पंज हा ओला करून, थोड्या प्रमाणात ओला करून वॅक्सिंग क्लीन करून घ्यायचं. क्लीन केल्यानंतर नॅपकिनने ते व्यवस्थितपणे पुसून घ्यायचे. आणि यानंतर आपण ॲस्टेंजंट तर आपण त्याच्यावर ॲस्टेंजंट हे व्यवस्थित प्रमाण आपल्या हातावर घेऊन हे स्किनला असं लावून द्यायचं, जेणेकरून स्किनला कुठल्याही प्रकारचे रॅशेस होणार नाही, कुठल्याही प्रकारचे पिंपल्स वगैरे येत नाही. हे बघा. या प्रकारे जर आपण वॅक्स केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही, स्किनवर रॅशेस येणार नाही. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.